आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय शांतता संदेशवाहक आणि ज्येष्ठ धार्मिक नेते 95 वर्षीय ली मॅन ही यांच्या अटकेविरोधात पनवेलमध्ये विविध मानवाधिकार संघटना, कायदे तज्ज्ञ आणि पत्रकार एकवटले। नॅशनल ह्युमन राईट्स सपोर्ट इंडिया आणि इंटरनॅशनल ह्युमन राईट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। ली मॅन ही यांना निवडणूक नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपावरून दक्षिण कोरिया सरकारने ताब्यात घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले। त्यांचे वय 95 वर्षे असून प्राकृतिक नाजूक असल्याने त्यांच्या डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्याऐवजी मानवतावादी दृष्टिकोनातून घरातच नजरकैदेत ठेवावे अशी मागणी मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केली। या पत्रकार परिषदेला HWPLचे मुंबई प्रतिनिधी मार्क मेयर, मुंबई विभागाचे संचालक मिहिर परिचा, मानवी हक्क संरक्षण फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोली, HWPL जालना जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिल्पा वानखेडे, मुंबई अध्यक्ष किशोर मोरे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शोभा गायकवाड, TV1 इंडियाचे संचालक संपादक सुधीर शर्मा आणि पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याचा आणि मानवी हक्काचा आदर राखण्याबाबत मंडेला नियमांचा दाखला देत ली मॅन ही यांच्या सन्मानपूर्वक सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे डॉक्टर मुनीर तांबोली यांनी यावेळी स्पष्ट केले। या प्रकरणाची दाखल नवी दिल्लीतील दक्षिण कोरिया दूतावास आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने घ्यावी अशी मागणीही करण्यात आली। तसेच 95 वर्षीय शांतता दूताच्या मानवी हक्काच्या रक्षणासाठी महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांनी या मोहिमेला पाठिंबा द्यावा असे आवाहन। थैंक यू सो मच एवरीवन। मेरा नाम मिहिर परिचा है, HWPL का एक मेंबर हूँ और प्रेजेंट सिचुएशन जो चेयरमैन ली मैन ही वो फिलहाल अभी डिटेंशन सेंटर में है, 95 इयर्स ओल्ड है और एलिगेशन अभी तक प्रूफ नहीं हुआ है। तो हमारा एक छोटा सा ये रिक्वेस्ट है थ्रू प्रेस कॉन्फ्रेंस, थ्रू मीडिया, हम ये बताना के लिए चाह रहे कि उनको एक ह्यूमन राइट्स का जो प्रोटेक्शन है उनको वो मिलना चाहिए। जबरदस्त रख रहे हैं, हिरासत केंद्र में रख रहे हैं, उनका स्वास्थ्य भी अच्छा नहीं है, उनको घर में भी रखा जा सकता है, जितना चाहे उन लोग इन्वेस्टिगेट कर सकते हैं, मगर वहाँ के सरकार उनको जबरदस्त ऐसे हिरासत केंद्र में रख के ऐसे हाल में ऐसा कर रहा है, तो हमें अच्छा नहीं लग रहा है। और हम भी एक HWPL के एक सदस्य के नाते से ऐसा काम कर रहे हैं। तो हम चाहते हैं सिर्फ हम ही नाही, पूरा दुनिया के लोग, तो रूल फक्त पेपरवर कागदावर नसावा, तर तो आपल्या देशाच्या उन्नतीसाठी तो आपण पाळावा सुद्धा। आपल्या जर देशातला एखादा व्यक्ती त्याच्या मानव अधिकारांचं जर हनन होत असेल आणि त्याच्यासाठी जर इतर देशातले लोक प्रयत्न करत असतील तर ही फार गांभीर्याची बाब आहे, ही कोरियन सरकारने लक्षात घ्यावी। आणि भारतीय नागरिक या नात्याने जी काही माझी संस्कृती आहे, जे संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की विश्व हेची माझे घर, माझ्या विश्वामध्ये जर माझ्या कुटुंबामधील एका सदस्यावर अन्याय होत असेल तर मानव अधिकार या संघटनेच्या एक प्रतिनिधी असल्या या नात्याने मी त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करीन। आणि त्यांना फक्त न्यायच नाही मिळावा तर मी आव्हान देखील करते जनतेला की प्रत्येकाने त्यांचा सहभाग ह्या मोमेंटमध्ये नोंदवावा। आपल्या सोशल मीडियावर, स्टेटसवर, आपल्या इंस्टाग्राम, फेसबुकच्या पेजवर चेअरमॅन ली मॅन ही बद्दलचा जे काही आत्ताची सध्याची कंडिशन आहे ती त्यांनी पोस्ट करावी। आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।